नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 जुलै या 5 दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हेजिंग डेस्क उपक्रम सुरू केला आहे? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। तर बघा, महाराष्ट्र सरकारचा हेजिंग डेस्क उपक्रम कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी हा सुरू करण्यात आलेला आहे। याचे उद्दिष्ट आहे की किमतीतील चढ उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि कापूस, हळद आणि मका लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे बाजारातील जोखमींपासून संरक्षण करणे। हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेला आहे। हेजिंग डेस्क शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य किंमत मिळवण्यास आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणार आहे। यामध्ये 3000 प्लस शेतकऱ्यांना हेजिंग आणि जोखीम व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाईल। हेजिंग काय असतं बघा, तर हेजिंग हे एक जोखीम व्यवस्थापन साधन आहे जे भविष्यात मूल्यातील प्रतिकूल बदलांपासून जोखीम कमी करण्यासाठी आणि शेअर्स, बॉन्ड्स, कमोडिटीज, चलने इत्यादी वित्तीय मालमत्तेचे मूल्य संरक्षण करण्यासाठी वापरले जाते। हेजिंग डेस्क हे कापूस, हळद आणि मका उत्पादक क्षेत्रातील शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संघटनेवर लक्ष केंद्रित करेल। यामध्ये विशेषतः हिंगोली, वाशिम, सांगली, यवतमाळ, अकोला, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे। या कृषी उत्पादनांच्या उत्पादन आणि विपणनात सहभागी असलेल्या 50 एफपीओची नोंदणी केली जाईल आणि त्यांना फ्युचर्स मार्केटमध्ये व्यापार करण्याची सुविधा दिली जाईल। तर हे जे हेजिंग डेस्क आहे, हे जागतिक बँकेच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेले आहे आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ज एक्सचेंज आणि त्याची संशोधन संस्था NCDX इन्स्टिट्यूट ऑफ कमोडिटी मार्केट्स अँड रिसर्च यांच्या सहकार्याने हे स्थापन केलेले आहे। तर बघा, हेजिंग डेस्क उपक्रम हे महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहे आणि याची सुरुवात ही पुणे या ठिकाणून करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अरलम, केरळ। भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर केरळ या राज्यातील अरलम वन्यजीव अभयारण्य कन्नूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे। याचे क्षेत्रफळ आहे 55 चौरस किलोमीटर। या अभयारण्याची स्थापना 1984 मध्ये करण्यात आलेली होती। तर बघा, सुरुवातीला हे अरालम वन्यजीव अभयारण्य होते, तर 18 जून 2025 रोजी याचे नाव बदलून अरालम फुलपाखरू अभयारण्य असे ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळे हे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य ठरलेले आहे। याचे उद्दिष्ट आहे की फुलपाखरांसाठी सुरक्षित अधिवास आणि स्थलांतर मार्गांचे संरक्षण करणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2029च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत। जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ 2029 आयोजित वर्ष काय आहे बघा, 2029 ही आवृत्ती असणार आहे 23वी। याचे स्थळ असणार आहे अहमदाबाद, गुजरात या ठिकाणी। हे खेळ हे दर 2 वर्षांनी ऑलिम्पिक शैलीत आयोजित केले जातात। जगातील 70 प्लस देशांमधील हजारो पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्कालीन सेवा अधिकारी यामध्ये सहभागी होतात। 21वे जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ 2025 मध्ये बर्मिंगहॅम, USA या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत आणि 22वे खेळ हे 2027 मध्ये पर्थ, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होणार आहेत आणि 2029 मध्ये आपल्या भारतामध्ये होणार आहेत आणि ती आवृत्ती असणार आहे 23वी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर हे कोणाचे आत्मचरित्र आहे जे अलीकडेच प्रकाशित झाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिखर धवन। पुस्तकाचे नाव आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर। लेखक आहेत शिखर धवन, प्रकाशक आहेत हार्पर कॉलिन्स, इंडिया। हे जे पुस्तक आहे हे शिखर धवन यांचे आत्मचरित्र आहे। यामध्ये त्यांच्या बालपणापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा त्यांचा प्रवास सांगितलेला आहे। तर पुस्तकाचे नाव आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोअर आणि हे शिखर धवन यांचे आत्मचरित्र आहे। नेक्स्ट आहे, US ओपन 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आयुष शेट्टी। आयुष शेट्टीने US ओपन 2025 जिंकून त्याचे पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले आहे। त्याने कॅनडाच्या ब्रायन यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला। तो BWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय पुरुष ठरला आहे।
16 वर्षीय तन्वी शर्मा US ओपनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आणि अंतिम फेरीत पराभूत झाली. ती BWF वर्ल्ड टूर फायनलमध्ये पोहोचणारी सर्वात तरुण भारतीय ठरली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, RBIचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केशवन रामचंद्रन. 1 जुलै 2025 रोजी केशवन रामचंद्रन हे RBIचे नवे कार्यकारी संचालक बनले आहेत. त्यांच्या अंतर्गत विभाग असणार आहे प्रेड्युन्शियल रेग्युलेशन डिव्हिजन. या विभागामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जागतिक बँकिंग अस्थिरतेमध्ये त्यांचे काम RBIच्या धोरणात्मक क्षमतेला चालना देणारे असणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक याची स्थापना झालेली आहे बघा 1 एप्रिल 1935 मध्ये. रिझर्व्ह बँक कायदा 1934 अंतर्गत RBIची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यालय आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. डेप्युटी गव्हर्नर आहेत पूनम गुप्ता, स्वामीनाथन जे, M राजेश्वर राव आणि T रब्बी शंकर. आणि मुख्य वित्तीय अधिकारी आहेत सुधा बालकृष्णन. नेक्स्ट आहे भारतातील सर्वात लांब पशु ओव्हरपास कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेसवेवर बांधण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. भारतातील सर्वात लांब पशु ओव्हरपास कॉरिडॉर एक्सप्रेसवे असणार आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. यावरती हा कॉरिडॉर बांधण्यात आलेला आहे. स्थान आहे बुंदी जिल्हा राजस्थान. याची लांबी आहे 12 किलोमीटर. वन्यजीव कॉरिडॉर निर्माता आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी ही बांधलेला आहे. भारतातील पहिला एक्सप्रेसवे जो वन्यजीवांच्या हालचाली लक्षात घेऊन डिझाईन केला गेला आहे. तर भारतातील सर्वात लांब पशु ओव्हरपास कॉरिडॉर हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरती राजस्थान या ठिकाणी हा बांधण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे INS तमाल भारतीय नौदलात सामील करण्यात आले आहे. ते कोणत्या देशात बांधले गेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया. INS तमाल F-71 कार्यान्वित करण्यात आलेली आहे 1 जुलै 2025 रोजी. याचा प्रकार आहे स्टील्थ मल्टी रोल फ्रिगेट. श्रेणी आहे तुशील वर्गातील ही दुसरी युद्धनौका आहे. बांधकाम स्थळ आहे यंतार शिपयार्ड कॅलिनिनग्राड रशिया. रशियामध्ये हे बांधण्यात आलेले आहे. याचे वजन आहे अंदाजे 39,900 टन. वेग आहे 30 नॉट्स म्हणजेच अंदाजे 55 किलोमीटर पर तास. रेंज आहे 3000 किलोमीटर. कार्यान्वित क्षमता यामध्ये प्रमुख शस्त्रे आहेत ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, उभ्या प्रक्षेपण हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली कोठे स्थापन केली जाईल? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती. बघा भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली कोठे बांधण्यात येणार आहे? तर आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. लॉन्च वेळ किंवा ही कधीपर्यंत स्थापन करण्यात येईल? तर जानेवारी 2026 पर्यंत ही स्थापन करण्यात येईल. उद्दिष्ट आहे क्वांटम तंत्रज्ञानात भारताला जागतिक आघाडीवर आणणे. इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स अमरावतीमध्ये लॉजिकल क्युबिट क्वांटम संगणक स्थापित करणार आहे. कोण स्थापन करणार आहे हे? तर इंटरनॅशनल बिझनेस क्वांटम संगणक ही एक प्रगत तंत्रज्ञान आहे जी क्वांटम भौतिकशास्त्राच्या तत्वांवर आधारित आहे. हे पारंपरिक संगणकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने डेटा प्रक्रिया करते. याचा वापर कशात होणार आहे बघा? औषध शोध आणि आनुवंशिक संशोधन, सायबर सुरक्षा म्हणजेच क्वांटम क्रिप्टोग्राफी, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक डेटा विश्लेषण. तर भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली ही आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती या ठिकाणी होणार आहे. तर बघा अमरावती आंध्र प्रदेश राज्यातील अमरावती या ठिकाणी भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली स्थापन करण्यात येणार आहे. 2026 पर्यंत ही पूर्ण होईल. नेक्स्ट आहे दिव्यांशी भौमिकने आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण पदक. आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद 2025 कालावधी असणार आहे 26 जून ते 2 जुलै 2025 दरम्यान हे आयोजित करण्यात आलेले होते. स्थान होते ताशकंद उझबेकिस्तान. यामध्ये भारताने एकूण 1 सुवर्ण 1 रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली आहेत. यामध्ये दिव्यांशी भौमिक हिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर तिने 15 वर्षाखालील मुलीच्या एकेरी स्पर्धेमध्ये हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. या प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. नेक्स्ट आहे भारतीय गुप्तचर संस्था संशोधन आणि विश्लेषण विंग रॉ याच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पराग जैन. वरिष्ठ IPS अधिकारी पराग जैन यांची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंगच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी 1 जुलै 2025 पासून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी सिन्हा यांच्याकडून पदभार स्वीकारला. ते 2 वर्षांचा कार्यकाळ बजावणार आहेत. म्हणजे पुढील 2 वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सिन्हा यांची जागा घेतलेली आहे. ते पंजाब केडरचे 1989च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आणि बालाकोट ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी ते रॉच्या एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख होते. संशोधन आणि विश्लेषण शाखा म्हणजे रॉ या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया. बघा, याची स्थापना झालेली आहे 21 सप्टेंबर 1968 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि ही भारताची गुप्तचर संस्था आहे. याची प्रमुख शाखा कोणत्या आहेत बघा, एव्हिएशन रिसर्च सेंटर ARC, रेडिओ रिसर्च सेंटर आणि स्पेशल फ्रंटियर फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स लिमिटेडचे वरिष्ठ सल्लागार कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमिताभ कांत. अमिताभ कांत यांची फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स लिमिटेडचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमिताभ कांत यांनी भारताचे G20 शेर्पा आणि नीती आयोगाचे CEO म्हणून यापूर्वी काम केलेले आहे. फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स लिमिटेड या संस्थेसंदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा, याची स्थापना झालेली आहे 1985 मध्ये. याचे मुख्यालय आहे टोरंटो, कॅनडा आणि संस्थापक आणि अध्यक्ष आहेत प्रेम वत्स. याचे कार्य आहे सामान्य विमा गुंतवणूक व्यवस्थापन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सालखान जीवाश्म उद्यान कोणत्या राज्यात आहे ज्याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीत करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. जून 2025 मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सालखान जीवाश्म उद्यानाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. हे स्थान कुठे आहे बघा, तर उत्तर प्रदेश राज्यातील सोनभद्र जिल्ह्यातील सालखान या गावामध्ये. कैमूर वन्यजीव अभयारण्य आणि विंध्य पर्वतरांगांच्या मध्ये हे स्थित आहे. सालखान जीवाश्म उद्यानात 160 दशलक्ष वर्ष जुने जीवाश्म आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संरक्षित क्षेत्रांच्या राष्ट्रीय मूल्यांकनात कोणते राज्य अव्वल आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. संरक्षित क्षेत्रांच्या राष्ट्रीय मूल्यांकनात केरळ राज्य अव्वल स्थानावरती आहे. हे मूल्यांकन व्यवस्थापन प्रभावीपणा मूल्यांकन अंतर्गत करण्यात आले आहे. हे जे आहे हे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत करण्यात आलेले आहे. यामध्ये एकूण 438 संरक्षित क्षेत्रांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये केरळ अव्वल स्थानावरती आहे. याचे सरासरी गुण आहेत 76.22%, म्हणजे देशात सर्वाधिक आहे. केरळमधील सर्वोत्तम कामगिरी करणारे क्षेत्र कोणते आहेत बघा, एरविकुलम राष्ट्रीय उद्यान, मट्टिकेट्टन शोला राष्ट्रीय उद्यान. इतर शीर्ष राज्य कोणते आहेत, कर्नाटक, पंजाब, हिमाचल प्रदेश. यामध्ये चंदीगड हे सर्वोत्तम केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे. त्याचे गुण आहेत 85.16% आणि लडाखची कामगिरी सर्वात कमकुवत आहे. याचे स्कोर आहेत बघा 34.9%. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झू जियामी. झू जियामी यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 24 जून 2025 रोजी AIIBच्या 10व्या वार्षिक गव्हर्नरच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. झू जियाई हे चीनचे माजी उपअर्थमंत्री आहेत. कार्यकाळाची सुरुवात ही 16 जानेवारी 2025 पासून पुढील 5 वर्षांसाठी होणार आहे. त्या संस्थापक अध्यक्ष जीन लिकुन यांच्याकडून पदभार स्वीकारतील. म्हणजे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, जीन लिकुन, आणि 16 जानेवारी 2025 पासून पुढे झू जियाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक AIIB स्थापना झालेली आहे 2016. मुख्यालय आहे बीजिंग, चीन. या बँकेचा उद्देश आहे शाश्वत पायाभूत सुविधा विकासाला प्रोत्साहन देणे. सदस्य देश आहेत 110 पेक्षा जास्त. यामध्ये भारताचा सहभाग बघा तर दुसरा सर्वात मोठा भागधारक आहे आणि चीन पहिल्या क्रमांकावरती आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या कारवाई अंतर्गत CBIने सायबर फसवणुकीमध्ये म्यूल बँक खाते उघडकीस आणली आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन चक्र 5. जून 2025 मध्ये ऑपरेशन चक्र 5 मोहिमेअंतर्गत सायबर फसवणुकीमध्ये CBIने म्यूल बँक खाते उघडकीस आणली आहेत. याचा उद्देश आहे सायबर फसवणूक आणि डिजिटल फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या म्यूल बँक खात्यांची पर्दाफाश करणे. CBI अधिकाऱ्यांनी ऑपरेशन चक्र 5 अंतर्गत राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये छापे टाकले. CBIच्या म्हणण्यानुसार सायबर गुन्हे आणि डिजिटल अटक घोटाळ्याद्वारे गुन्हेगारांनी लुटलेले पैसे
लॉर्डर करण्यासाठी देशभरातील विविध बँकांमध्ये सुमारे 8.5 लाख खच्चर खाते उघडण्यात आलेले. मग खच्चर खाते म्हणजे काय? म्युअल खाते उघडण्यात आलेली होती. म्युअल मीन बँक खाते म्हणजे काय? तर बेकायदेशीर निधी लपवण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते. आणि हे उघडकीस आणण्यासाठी जून 2025 मध्ये ऑपरेशन चक्र 5 राबवण्यात आलेले होते. CBIने हे ऑपरेशन राबवले होते. नेक्स्ट आहे द इमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फोर्ड्स अ लीडर. हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणाच्या भूमिकेवर आधारित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. द इमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फोर्ड्स अ लीडर प्रकाशन झालेले आहे बघा 25 जून 2025 रोजी. 25 जून 2025 रोजी संविधान हत्या दिन साजरा करण्यात आला. या दिवशीचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. प्रकाशन केलेले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. तर या पुस्तकाचा विषय काय बघा? तर 1975 ते 77च्या आणीबाणीच्या काळात तरुण नरेंद्र मोदींची भूमिका यावरती हे पुस्तक अवलंबून आहे. हे पुस्तक नाव काय आहे? द इमर्जन्सी डायरीज इयर्स दॅट फोर्ड्स अ लीडर. नेक्स्ट आहे उजे चेस कप मास्टर्स 2025चा विजेता कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर प्रज्ञानंद. उजे चेस कप मास्टर्स 2025 विजेता आहे आर प्रज्ञानंद. हे जे कप आहे हा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर ताशकंद उझबेकिस्तान या ठिकाणी. हा त्यांचा 2025चा वर्षातील तिसरा मोठा शास्त्रीय विजय आहे. नेक्स्ट आहे गुगल डीप माइंड विकसित केलेल्या नवीन AI मॉडेलचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अल्फा जिनोम. गुगल डीप माइंडचे नवीन AI मॉडेल अल्फा जिनोम. अल्फा जिनोम हे गुगल डीप माइंडने विकसित केलेले एक AI मॉडेल आहे. याचे उद्दिष्ट आहे मानवी DNA मधील लहान उत्परिवर्तनांचे विश्लेषण करणे आणि हे बदल आरोग्य आणि रोगांवर कसे परिणाम करतात हे समजून घेणे. यामध्ये कोणत्या रोगाचे निदान करण्यात येणार आहे बघा? कर्करोग आणि आनुवंशिक विकार. नेक्स्ट आहे एरी सिल्क कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला GI टॅग देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मेघालय. मेघालय राज्यातील एरी सिल्कला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे. रेशीम संवर्धन एरी सिल्क हे एक नैसर्गिक रेशीम आहे ज्याला अहिंसा सिल्क असे म्हणतात. हे बनवण्यासाठी रेशीम किडे मारले जात नाहीत. हे प्रामुख्याने मेघालय राज्यात तयार केले जाते. विशेषतः खासी जमाती पिढ्यानपिढ्या हे तयार करत आले आहे. तर एरी सिल्क हे मेघालय राज्याशी संबंधित आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय रॉकेट अभियांत्रिकी स्पर्धेत मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा क्रमांक कितवा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. आंतरराष्ट्रीय रॉकेट अभियांत्रिकी स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आलेले होते. ठिकाण आहे मिडलँड टेक्सास USA. याचे उद्दिष्ट आहे जगभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेल्या रॉकेटची चाचणी आणि प्रात्यक्षिक. स्पर्धेत सहभागी होणारे देश आहेत भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि जपान. मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीजने SDL पेलॉड चॅलेंज श्रेणीमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. MITने $750 रोख पारितोषिक मिळवलेले आहे. नेक्स्ट आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड श्रीलंकेतील कोणते डॉकयार्ड विकत घेणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोलंबो डॉकयार्ड. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड श्रीलंकेच्या कोलंबो डॉकयार्डचे अधिग्रहण करणार आहे. सरकारी मालकीच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या मंडळाने श्रीलंकेतील कोलंबो स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या कोलंबो डॉकयार्ड PLC मधील नियंत्रणात्मक हिस्सा 52.96 दशलक्ष मध्ये खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजेच अंदाजे किती? 452 कोटी रुपये. हा हिस्सा जपानच्या ओनोमिची या डॉकयार्ड कंपनीकडून खरेदी केला जाईल. नेक्स्ट आहे कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन झोन 2 परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धर्मशाळा. राष्ट्रमंडळ संसदीय संघ झोन 2 संमेलन 2025 उद्घाटन केलेले आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी. 30 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेले होते. स्थान होते हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या ठिकाणी. याचे उद्दिष्ट आहे सुशासन, संसाधन व्यवस्थापन, लोकशाहीचे संरक्षण करणे आणि डिजिटल युगात नवक्रम स्वीकारणे. यामध्ये भागीदार राज्य होती हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि दिल्ली. दिल्ली आणि जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश यांनी यामध्ये भागीदार राज्य ठरलेली आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात 15 वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांना आणि 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना इंधन दिले जाणार नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली.
1 जुलै 2025 पासून दिल्लीमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या पेट्रोल वाहनांना आणि 10 वर्षांपेक्षा जास्त जुन्या डिझेल वाहनांना इंधन दिले जाणार नाही. सर्व पेट्रोल पंपांवर स्वयंचलित नंबर प्लेट ओळख कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जर वाहन एंड ऑफ लाईट व्हेइकल असेल तर इंधन नाकारले जाईल. नेक्स्ट आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ किती वाढवला गेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्ष. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून रवी अग्रवाल यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. 1 जुलै 2024 रोजी त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ हा 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत कार्यरत राहतील. ते 1988च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळ हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत काम करते. याचे मुख्य कार्य आहे प्रत्यक्ष करांशी संबंधित धोरणे तयार करणे आणि अंमलबजावणी करणे. या उदाहरणार्थ काय आयकर, कॉर्पोरेट या संदर्भात धोरणे तयार करणे. CBDT मध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असतात. नेक्स्ट आहे भारत अलीकडेच कोणत्या भयानक डोळ्यांच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ट्रॅकोमा. भारत आता ट्रॅकोमा या भयानक डोळ्यांच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. ट्रॅकोमा हा क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस बॅक्टेरियामुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य डोळ्यांचा आजार आहे. जर वेळेवर उपचार केले नाहीत तरी ते अंधत्व आणू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 19 देशांनी सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ट्रॅकोमा यशस्वीरित्या काढून टाकला आहे. ट्रॅकोमाचे उच्चाटन करणारे प्रमुख देश यामध्ये मेक्सिको, मोरोको, मलावी, नेपाळ, ओमान, माली, सौदी अरेबिया, टोगो आणि वानुआटू, कंबोडिया, चीन, पाकिस्तान, गांबिया, घाना, म्यानमार, इराण, इराक या देशांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे तिन्ही प्रकारात शतके करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्मृती मानधना. स्मृती मानधना ही कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय म्हणजेच तिन्ही स्वरूपात शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. अलीकडेच तिने इंग्लंड विरुद्ध T20 क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले आहे. एकदिवसीय शतके तिने केलेले आहेत 11, कसोटी शतके 2 आणि T20 मध्ये 1 शतक. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुलै. राष्ट्रीय डॉक्टर दिन 2025 1 जुलै रोजी साजरा करण्यात आला. याचा उद्देश आहे डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवा, समर्पण आणि योगदानाचा सन्मान करणे. हा दिवस पहिल्यांदा 1991 मध्ये साजरा करण्यात आला. हा दिवस डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांना समर्पित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी क्वाडने कोणते अभियान सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सागरी निरीक्षक मोहीम. सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी क्वाडने पहिलेच सागरी निरीक्षक अभियान सुरू केले आहे. क्वाड देशांच्या तटरक्षक दलाची संयुक्त सागरी तैनाती होण्याची पहिलीच वेळ असणार आहे. मोहिमेचे नाव आहे क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन. मोहिमेत सहभागी देश आहेत भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. क्वाडचे हे सदस्य देश आहेत. उद्दिष्ट आहे सागरी सुरक्षा आणि देखरेखीखालील प्रोत्साहन देणे. ठिकाण आहे गुआम. अमेरिकेचा धोरणात्मक नौदल तळ आहे. या ठिकाणी हे मिशन सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी कोठे केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गाझियाबाद. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी साहिबाबाद, गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथे ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी केली. हा प्रकल्प सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ESDS यांच्या भागीदारीत बांधला जात आहे. हा 30 मेगावॅट क्षमतेचा एक अत्याधुनिक ग्रीनफील्ड डेटा सेंटर आहे. 2027 पर्यंत उत्तर प्रदेशचे 20,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निजामाबाद. जून 2025 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले. निजामाबाद हे भारतातील प्रमुख हळद उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे. केंद्र सरकारने 2030 पर्यंत $1 अब्ज पर्यंत हळद निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मंडळ हळदीचे पॅकिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात यावर लक्ष केंद्रित करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे
पायीतोंगतार सिवानात्रा हे कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या ज्यांना न्यायालयाने पदावरून निलंबित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थायलंड. थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने पंतप्रधान पायीतोंगतार सिवानात्रा यांना त्यांच्या पदावरून निलंबित केले आहे. याचे कारण काय आहे? तर थाई पंतप्रधान सिवानात्रा यांनी कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी फोनवर बोलताना त्यांच्याच देशाच्या वरिष्ठ कमांडरला विरोधक असे म्हटलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जुलै. दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन 2 जुलै रोजी साजरा केला जातो. याचे उद्दिष्ट आहे क्रीडा पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि क्रीडा पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणे. हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघाच्या स्थापनेचा स्मरणोत्सव म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोरखपूर. महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ याचे उद्घाटन केलेले आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 जुलै 2025 रोजी याचे उद्घाटन करण्यात आले. स्थान आहे पिपरी बठट गोरखपूर उत्तर प्रदेश. याची विशेषता काय आहे? तर उत्तर प्रदेशातील हे पहिले आयुष विद्यापीठ आहे. याची पायाभरणी करण्यात आलेली होती 28 ऑगस्ट 2021 रोजी. याची किंमत किंवा खर्च बघा 267.50 कोटी रुपये खर्च आलेला आहे. यासाठी या विद्यापीठाचा उद्देश आहे आयुष औषध प्रणालींना प्रोत्साहन देणे. विद्यापीठाचे नाव हे नाथ पंथांचे संस्थापक गुरु नाथ यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात 5 वर्षांखालील मुलांच्या मृत्यूदरात किती घट झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 78%. UN इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मॉर्टेलिटी एस्टिमेशन याच्या 2024च्या रिपोर्टनुसार भारतात 5 वर्षाखालील मुलांच्या मृत्यूदरात 78% घट झाली आहे. ही घट जागतिक सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. जागतिक सरासरी बघा किती आहे? तर 61% मुलांच्या मृत्यूदरात घट जागतिकदृष्ट्या आहे आणि भारतामध्ये 78% घट झालेली आहे. नवजात शिशु मृत्यूदर 70% कमी झाला आहे 28 दिवसांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये. माता मृत्यूदर 86% कमी झाला आहे. संयुक्त राष्ट्रांनी भारताचे वर्णन बाल आरोग्याच्या क्षेत्रात रोल मॉडेल म्हणून केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 जुलै 2025 रोजी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाला किती वर्ष पूर्ण झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 वर्ष. डिजिटल इंडिया कार्यक्रम याची सुरुवात झालेली होती 1 जुलै 2015 रोजी. उद्दिष्ट आहे भारताला डिजिटल सक्षम समाज आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे. मुख्य घोषवाक्य आहे सक्षमीकरणाची शक्ती म्हणजेच काय पॉवर ऑफ एम्पॉवर. हे कोणत्या मंत्रालयात सुरू करण्यात आले? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत याची सुरुवात करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने किती पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 345. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 345 पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 2019 नंतर या पक्षांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. नोंदणीकृत पत्त्यावर कोणतेही कार्यालय अस्तित्वात नाही. या पक्षांवर कर सवलती आणि निवडणूक सुविधांचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच एअर ऑफिसर इन्चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एस शिवकुमार VSS. 1 जुलै 2025 रोजी एअर मार्शल एस शिवकुमार VSM यांनी एअर ऑफिसर इन चार्ज प्रशासन म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते हवाई दल मुख्यालयात महासंचालक म्हणून कार्यरत होते. नवी दिल्लीतील एअर मुख्यालयातील प्रशासकीय व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी हे पद खूप महत्त्वाचे आहे. एअर मुख्यालयात धोरण तयार करणे आणि कामकाजासाठी उच्च अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. त्यांना जून 1990 मध्ये भारतीय हवाई दलाच्या प्रशासकीय नियुक्त करण्यात आले होते. भारतीय हवाई दल याची स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932 रोजी आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिला आसियान भारत क्रूज संवाद कोठे झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेन्नई. पहिला आसियान भारत क्रूज संवाद 30 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आला. याचे उद्घाटन केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केली. तमिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. याचा उद्देश भारत आणि आसियान देशांमधील क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि बंगालच्या उपसागरात आणि हिंद महासागरात क्षेत्रात क्रूज पर्यटन विकसित करणे. आसियानचे पूर्ण नाव काय आहे बघा आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना. याची स्थापना झालेली आहे 8 ऑगस्ट 1967 रोजी.
मुख्यालय आहे जकार्ता, इंडोनेशिया. ब्रीदवाक्य आहे एक दृष्टी, एक ओळख, एक समुदाय. उद्देश आहे आग्नेय आशियामध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवणे. सदस्य देश आहेत इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 9 जुलै 2025 पर्यंत किती देशांच्या दौऱ्यावर होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 देशांच्या दौऱ्यावर. कालावधी होता 2 ते 5 जुलै 2025. कोणत्या देशांच्या दौऱ्यावर होते? घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया. याचा मुख्य उद्देश होता द्विपक्षीय सहकार्य मजबूत करणे. ब्राझील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी 2025च्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहिले. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच रेल1 हे ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अश्विनी वैष्णव. 1 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथील सेंटर फॉर इंडिया हॅबिटेट सेंटरच्या 40व्या स्थापना दिनानिमित्त रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे माहिती प्रणालीवर रेल1 ॲप लॉन्च केले. रेल्वेची प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुधारणे हे रेल1चे उद्दिष्ट आहे. हे ॲप तिकीट बुकिंग, ट्रेनची चौकशी, PNR, प्रवास नियोजन, रेल मदत सेवा आणि ट्रेनमधील जेवण यासारख्या सेवांसाठी सहज प्रवेश प्रदान करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने कोणत्या देशातून जमीन आणि सागरी बंदरांद्वारे ज्यूट आयातीवर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बांगलादेश. भारताने बांगलादेशातून जमीन आणि सागरी बंदरामधून ताग आयात करण्यावर बंदी घातली आहे. याचा उद्देश आहे भारतीय ताग उद्योगाचे संरक्षण करणे आणि बांगलादेशच्या अनुदाने आणि डम्पिंग पद्धतीमुळे होणारे नुकसान रोखणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025ला मान्यता दिली आहे. ते कोणत्या जुन्या धोरणाची जागा घेईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025ला मान्यता दिली आहे. मान्यता कधी दिलेली आहे? तर 1 जुलै 2025 रोजी मान्यता दिलेली आहे. हे जे धोरण आहे हे राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001 ची जागा घेईल. याचे मुख्य उद्दिष्ट आहे 2047 पर्यंत भारताला जागतिक स्तरावरील टॉप 5 क्रीडा देशांमध्ये समाविष्ट करणे आणि 2036च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी भारताला एक मजबूत दावेदार बनवणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय रेल्वेने कोणत्या आफ्रिकन देशात 2 लोकोमोटिव्ह निर्यात केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मोझांबिक. जून 2025 मध्ये भारतीय रेल्वेने आफ्रिकन देश मोझांबिकला 2 लोकोमोटिव्ह निर्यात केलेले आहेत. याचे उत्पादन बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि निर्यात कोणी केलेली आहे? तर वाराणसी निर्यात एजन्सी राईट्स लिमिटेडने. लोकोमोटिव्हची संख्या आहे 2 इंजिन निर्यात करण्यात आलेली आहेत. BLW म्हणजेच बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स, पूर्वीचे नाव काय होते? डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स. स्थापना झालेली आहे 1956 मध्ये. हे डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिनचे उत्पादन करते. निर्यात करणारे देश बघा श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, अंगोला, सुदान, टांझानिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे कसोटी क्रिकेटमध्ये लागू केलेल्या स्टॉप क्लॉक नियमानुसार नवीन षटक किती सेकंदात सुरू करावे लागणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 60 सेकंदांमध्ये. अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्यात आला आहे. आता प्रत्येक नवीन षटक मागील षटक संपल्यानंतर 60 सेकंदाच्या आत सुरू करावे लागेल. म्हणजे एक ओव्हर संपल्यानंतर दुसरी ओव्हर ही 60 सेकंदाच्या आत सुरू करावी लागेल. मैदानावर एक इलेक्ट्रॉनिक घड्याळ बसवले जाईल ज्यामध्ये 0 ते 60 पर्यंतची गणना दाखवली जाईल. जर वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन झाले तर 2दा चेतावणी दिली जाईल आणि तिसऱ्या वेळेस फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून 5 धावा मिळतील. दर 80 षटकानंतर चेतावणी पुन्हा सेट केली जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या सौर ऊर्जा अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत 40 लाख घरांना सौर ऊर्जेने जोडेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2027 पर्यंत. SBIचे सौर अभियान लक्ष्य आहे आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 40 लाख घरांना सौर ऊर्जेने जोडणे. उद्दिष्ट आहे अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि निव्वळ शून्य 2027च्या उद्दिष्टात योगदान देणे. ही योजना प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेपेक्षा वेगळी आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या संसदेने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी सोबत सहकार्य स्थगित करण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इराण. जून 2025 मध्ये इराणी संसदेने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेसोबत सहकार्य निलंबित करण्याचा ठराव मंजूर केला आहे. IAEA निरीक्षकांवर बंदी घालण्यात आली आहे आणि पाळत ठेवणारे कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत.
इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी सोशल मीडियावर अमेरिकेने 22 जून रोजी 3 अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्याबद्दल टीका केली आणि आठवण करून दिली की इराण IAEA आणि NPTचा सदस्य असूनही हल्ल्यांना तोंड देत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या देशात हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कझाकस्तान. जुलै 2025 मध्ये कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम जोमार्ट तोकायेव यांनी हिजाबवर बंदी घालण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी हिजाब, निकाब आणि बुरखा यासारखे चेहरा झाकणारे कपडे घालण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. कझाकस्तानची सुमारे 70% लोकसंख्या मुस्लिम आहे. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान यामध्ये असे निर्बंध आधीच लागू केलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय नौदलाला अलीकडेच सुपूर्द करण्यात आलेल्या स्वदेशी स्टील्थ फ्रिगेटचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 INS उदयगिरी. स्वदेशी स्टील्थ फ्रिगेट INS उदयगिरी भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेली तारीख आहे 1 जुलै 2025 रोजी सुपूर्द करण्यात आली. याची निर्मिती ही माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रकल्प आहे प्रकल्प 17A अंतर्गत हे बांधण्यात आलेले आहे. शिवालिक वर्गाची पुढील पिढीतील आहे ही आणि याचे वैशिष्ट्य आहे रडारपासून वाचण्याची क्षमता. स्वदेशी स्टील फ्रिगेट नाव आहे INS उदयगिरी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्थेचे नवीन नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सावित्रीबाई फुले. जुने नाव आहे राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था. याचे नवीन नाव आहे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था. स्थापना झालेली 1966 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली. उद्दिष्ट आहे महिला आणि बाल विकास क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि दस्तऐवजीकरण. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.